नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नव्यानं रचना करण्यात आलेल्या नीती आयोगाची आज नवी दिल्लीत बैठक. नवी दिल्लीत गिरजाघरांवर झालेल्या हल्ल्यांची चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश. शिवसेनेला सत्तेपेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांचं हितरक्षण महत्त्वाचं, दिवाकर रावते. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या जमीन संपादनासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे निर्देश. येत्या मराठी भाषा दिनापूर्वीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईल, विनोद तावडे यांचा विश्वास. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 23 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर. नमस्कार. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान आणि नव्यानं रचना करण्यात आलेल्या नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रख्यात अर्थतज्ज्ञांची बैठक आयोजित केली असून वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या देखरेखीखाली ही बैठक होणार आहे. देशाची आर्थिक स्थिती आणि आगामी अर्थसंकल्पाकरता काही सूचना घेण्यासाठी आयोजित या बैठकीला अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी, विमल जालान, GN वाजपेयी, मुकेश बुतानी आणि नितीन देसाई उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पाणिग्रही आणि आयोगाचे पूर्णकालीन सदस्य डॉक्टर विवेक देवरॉय आणि डॉक्टर VK सारस्वतही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या परिषदेची पहिली बैठक 8 फेब्रुवारीला नवी दिल्लीत आयोजित केली आहे. जात, वर्ण तसंच धर्माच्या मुद्द्यावर सरकार कोणताही भेदभाव करणार नाही, असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या गिरिजाघरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन धर्माच्या नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं काल सिंग यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. गिरिजाघरं आणि इतर प्रार्थनास्थळांच्या सुरक्षिततेसाठी दिल्ली पोलिसांना सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या हल्ल्यांची निपक्षपाती चौकशी करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी या शिष्टमंडळाला सांगितलं. राज्य सरकारला सत्तेत येऊन 100 दिवस पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या विभागाच्या कामांचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करायला सांगितलं आहे. राज्य सरकारच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा अहवाल उद्या प्रकाशित होणार आहे. शिवसेनेला सत्तेचं कौतुक नसून शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक महत्त्वाची असल्याचं परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलंय. साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना FRP प्रमाणे किमान दर द्यावाच लागेल, यात तडजोड नाही आणि आम्ही ही मागणी लावून धरू, असंही रावते यांनी सांगितलं. ते काल कोल्हापूर इथं शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. STच्या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर प्रवाशांकडे आधार कार्ड असणं बंधनकारक करण्यात आल्याचं रावते म्हणाले. राज्यातील अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार असून RTOचं काम ऑनलाईन करण्यासाठी कर्मचारी भरती करण्यात येईल, असंही रावते यांनी स्पष्ट केलं. राज्यात शिवसेना आणि भाजपा यांच्यातल्या समन्वयासाठी एक उच्चस्तरीय समिती येत्या आठवडाभरात स्थापन करण्यात येईल, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी काल नागपूर इथं दिली. दोन्ही पक्षांमधल्या 5 ते 6 सदस्यांचा या समितीत समावेश असेल आणि या समितीच्या बैठका नियमितपणे होतील, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. एक व्यक्ती एक पद या प्रथेनुसार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचंही दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम प्रत्येक जिल्ह्यातल्या कामाच्या टप्प्यांचा आराखडा तयार करून नियोजित वेळेत पूर्ण करावं, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पनवेल ते इंदापूर या रस्त्यासाठी जमीन संपादनाचं काम येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत, तर इंदापूर ते झाराप या रस्त्याच्या जमीन संपादनाचं काम येत्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करावं, असं पाटील यांनी महामार्ग कामाच्या आढावा बैठकीत सांगितलं. कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या हद्दीतल्या जमिनीबाबत केंद्र सरकारकडून सर्व परवानग्या मिळवण्याचं काम येत्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जमीन संपादनाचं काम 80% पूर्ण झाल्याशिवाय निविदा काढू नयेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. शिर्डी बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय बाबी तातडीनं पूर्ण करून काम लवकरात लवकर पूर्ण करावं, असे निर्देशही पाटील यांनी काल दिले. अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रलंबित रस्ते विकास कामांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा विचारात घेऊन रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाची कामं युद्ध पातळीवर करण्यात यावीत, असं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याची शिफारस साहित्य अकादमीच्या भाषातज्ञ समितीनं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली आहे अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉक्टर महेश शर्मा यांनी आपल्याला दिली। त्यामुळे 27 फेब्रुवारी या मराठी भाषा दिनापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नक्कीच मिळेल असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला। राज्याच्या मराठी भाषा विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर विनोद तावडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू केला होता। जानेवारी महिन्यात त्यांनी डॉक्टर महेश शर्मा यांची दिल्लीत भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली होती। मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या प्रयत्नांमुळेच हा टप्पा गाठता आल्याचंही तावडे यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील तरुण विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची अधिक संधी मिळावी यासाठी एनसीसीच्या धर्तीवर महाराष्ट्र कॅडेट कॉर्प्स सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं। नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या पंढरीची वारी या चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळालं। या चित्ररथात सहभागी झालेल्या कलाकारांचा काल मुंबईत तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळालं असून यात कलाकारांचं मोठं योगदान असल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं। एमआयडीसी आणि सीईटीपी प्लांटमधल्या प्रदूषित पाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं लावावी अशी सूचना पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे। रायगड जिल्ह्यात पाताळगंगा एमआयडीसी विभागातले उद्योग आणि पाताळगंगा नदी यांची त्यांनी काल पाहणी केली। सीईटीपी प्लांटमधल्या उणीवा त्यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिल्या। पाताळगंगा परिसरातल्या लोकांना दूषित पाण्याचा त्रास होऊ नये याकडे तसंच त्यांच्या तक्रारींकडे लक्ष पुरवण्याच्या सूचनाही पोटे यांनी यावेळी केल्या। स्वतःची जमीन नसतानाही भाडे तत्वावर जमिनी घेऊन उत्कृष्ट पीक घेता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातले शेतकरी दिलीप देशपांडे। शेतीचं अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञान जाणून पाणी, बियाणं तसंच खतांचं सूक्ष्म नियोजन केलं तर शेतीतून नफा मिळू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय। एकत्र कुटुंबात 33 एकर जमीन असताना वाटणीला मात्र घर आलं, त्यामुळे देशपांडे भूमिहीन झाले। पण त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याची जिद्द मात्र उराशी बाळगली होती। जिल्हा परिषदेत नोकरी करत असताना नोकरीमध्ये मन रमत नसल्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि 2007 पासून शेती वार्षिक भाड्याने करायला सुरुवात केली। सुरुवातीला सकणेवाडी सारोळा या गावात ढोबळी मिरची आणि कोथिंबीर लावून त्यांनी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं। आता त्यांनी खेडमध्ये 10 एकर क्षेत्रावर टरबूज आणि झेंडूची लागवड केली आहे। त्यांना 11 लाख रुपये खर्च आलाय आणि त्यातून त्यांना 22 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। तंत्रज्ञानाचा आणि ज्ञानाचा अभाव आहे अशा ठिकाणी शेती करायची आपण असं मी ठरवलं। इथं आता पैसे मुबलक आहेत, पाणी मुबलक आहे, पण इथं करण्या वाचून चालली ही शेती। तर ह्याला कसं नेमकं वळण द्यायचं हे मी त्यावेळेस ठरवतो आणि कसं अर्थशास्त्र परवडेल ह्याचं म्हणजे मायक्रो प्लॅनिंग करतो। मुळीपासून ते कळीपर्यंत त्याचा अभ्यास करून मग पुन्हा मी शेती करतो। ज्या जमिनी पिकत नाहीत, माळरान पडीक आहेत, त्या जमिनी ते भाड्याने घेतात आणि सूक्ष्म नियोजन करतात। त्यांच्या या प्रयोगामुळे जिल्ह्यातील इतर ठिकाणाहूनही त्यांना आता सल्ला देण्यासाठी बोलावणं येऊ लागलंय। सल्ला देण्यासाठी सुद्धा देशपांडे आता फी आकारायला सुरुवात करत आहेत आणि त्या मोबदल्यात दुप्पट उत्पन्न मिळवून देण्याचीही ते हमी देतात। शेती अडचणीत आली म्हणून आत्महत्येचा मार्ग अवलंबणाऱ्या आणि शेतीत राम नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना देशपांडे हे प्रेरणादायीच म्हणावे लागतील। चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करून उत्पादन घ्यावं आणि जगभरात आपल्या जिल्ह्याची ओळख निर्माण करावी असं आवाहन राज्याचे वित्तमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं। चंद्रपूरमध्ये कालपासून 3 दिवसांच्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी मेळाव्याला सुरुवात झाली। या मेळाव्याचं मुनगंटीवार यांनी उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी हळद उत्पादन लोगोचं अनावरणही करण्यात आलं। शेतकऱ्यांनी मशरूम, 2 किलो वजनाचे पेरू, कोबी, कांदे तसंच ज्वारी, तूर, तांदूळ ही धान्य या मेळाव्यात मांडली आहेत। मुंबईतल्या ग्लोबल रुग्णालयात एका रुग्णावर ड्युएल लोब या प्रकारच्या यकृत प्रत्यारोपणाची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे। जळगाव इथल्या गंभीर स्वरूपाच्या अंतिम टप्प्यातल्या लिव्हर सोरायसिस झालेल्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली। यामध्ये 2 दात्यांच्या यकृतांच्या भागांचं रोपण एकाच रुग्णावर केलं जातं। यामध्ये दाता आपल्या यकृताचा एक भाग दान करू शकतो, म्हणजेच 2 दात्यांच्या यकृत दानामुळे अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणं शक्य होतं। ग्लोबल रुग्णालयात 2 दात्यांचं यकृतदान घेऊन ते रुग्णावर प्रत्यारोपण करणं अशा 3ही शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्यात आल्या। ही अवघड शस्त्रक्रिया 9 शल्यविशारद,
5 भूलतज्ञ आणि अन्य कर्मचारी यांनी 15 तासांच्या परिश्रमानंतर यशस्वीरित्या पूर्ण केली. मुंबईचं ग्लोबल हॉस्पिटल हे यकृत तसंच स्वादुपिंडाशी संबंधित आजार आणि रोपणाचं पश्चिम भारतातलं अद्ययावत केंद्र असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागावर सिरियाच्या लष्करानं केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 66 जण ठार झाले. ठार झालेल्यांपैकी 12 मुलं असल्याची माहिती सिरियातल्या मानवी हक्क आयोगानं दिली आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बंडखोरांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यात 10 जण ठार झाले. लष्करानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा बंडखोर दहशतवादी संघटना जैश अल इस्लामनं दिली आहे. गजानन महाराजांच्या 138व्या प्रगट दिन महोत्सवानिमित्त शेगावच्या दिशेनं निघालेली गजानन महाराजांची पायी दिंडी वाशिम जिल्ह्यात काल दाखल झाली. यावेळी गावागावातून भक्तिमय वातावरणात या दिंडीचं स्वागत करण्यात आलं. गेल्या 25 वर्षांपासून पुसद इथल्या संत गजानन महाराज मंदिराची ही दिंडी निघत असून पालखीचा पायी प्रवास 12 दिवस चालतो. H1N1 अर्थात स्वाईन फ्लूच्या साथीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य रोग असून खोकला, ताप, घसा खवखवणं, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा ही त्याची लक्षणं आहेत. आजारी व्यक्तीशी संपर्क टाळणं, तोंडाला मास्क वापरणं, हातपाय स्वच्छ धुणं अशा प्रतिबंधक उपाययोजना करता येतील. स्वाईन फ्लूच्या साथीनं आतापर्यंत एकट्या मुंबईत 4 जण दगावले आहेत अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी काल मुंबईत दिली. पुण्यातही 9 जण या आजारानं दगावल्याचं वृत्त आहे. मराठवाड्याच्या संगीत क्षेत्रातले ऋषितुल्य व्यक्तिमत्व महामहोपाध्याय कमलाकर परळीकर यांच्या 75 निमित्त परभणी इथं त्यांच्या शिष्यपरिवार आणि रसिकांच्या वतीनं अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. वेद अभ्यासक अजित तुकदेव यांच्या हस्ते काल या महोत्सवाला सुरुवात झाली. कमलाकर परळीकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीत कलेसाठी समर्पित केलं असून आजपर्यंत अनेक शिष्य घडवले आहेत. तसंच संगीतातील संशोधन, राग निर्मिती, संगीत विद्यालय या माध्यमातून ती गेली 50 वर्ष संगीताच्या प्रचार प्रसाराचं काम करत आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आज या महोत्सवाचा समारोप होणार आहे. केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं काल सुवर्णपदकांची लयलूट केली. सांघिक गटात महाराष्ट्राची स्टार खेळाडू राही सरनोबतनं 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण तर श्रेया जावडेनं कांस्य पदक जिंकलं. खो खोमध्ये राज्याच्या महिला आणि पुरुष गटांनी यजमान केरळचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या 50 मीटर रायफलमध्ये अंजली भागवत, तेजस्विनी सावंत आणि वेदांगी तुळजापूरकर यांनी सुवर्णपदक पटकावलं. भारोत्तोलन प्रकारात राज्याच्या कोमल वाळकेनं 75 किलो गटात रौप्यपदक मिळवलं. स्पर्धेत 23 सुवर्ण, 25 रौप्य आणि 18 कांस्यपदकांची कमाई करत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे तर सेनादल प्रथम आणि हरियाणा 2ऱ्या स्थानावर आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नव्यानं रचना करण्यात आलेल्या नीती आयोगाची आज नवी दिल्लीत बैठक. नवी दिल्लीत गिरिजाघरांवर झालेल्या हल्ल्यांची चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश. शिवसेनेला सत्तेपेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांचं हितरक्षण महत्त्वाचं, दिवाकर रावते. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या जमीन संपादनासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे निर्देश. येत्या मराठी भाषा दिनापूर्वीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईल, विनोद तावडे यांचा विश्वास. आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 23 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र 3ऱ्या स्थानावर. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.